नमस्कार मंडळी. राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणूक प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात होताच एक मुद्दा संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आणि तो म्हणजे मतदान होण्याआधीच तब्बल 67 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची घोषणा. हा आकडा केवळ आकड्यापुरता मर्यादित नाही, तर तो महाराष्ट्राच्या शहरी लोकशाही व्यवस्थेच्या इतिहासातील एक अभूतपूर्व आणि धक्कादायक घटना मानली जात आहे. कारण आजपर्यंत बिनविरोध निवड ही संकल्पना मुख्यतः ग्रामपंचायती, सहकारी संस्था किंवा अतिशय लहान स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आढळून येत होती. मात्र महापालिकांसारख्या मोठ्या शहरी, आर्थिकदृष्ट्या सामर्थ्यशाली आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या संस्थांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर बिनविरोध निवड होणे हे सामान्य नाही आणि म्हणूनच या घटनेने संपूर्ण राज्यातील राजकीय वातावरण तापवले आहे. ही प्रक्रिया कायदेशीर आहे की नाही, हा आकड्यांकडे पाहिले तर सत्ताधारी गटाचाच मोठा फायदा झालेला दिसतो आणि याच कारणामुळे विरोधी पक्षांनी थेट आरोपांचा भडीमार सुरू केला आहे. विरोधी पक्षांचा आरोप आहे की अनेक मतदारसंघांमध्ये विरोधी उमेदवारांना विविध प्रकारे दबावाखाली आणण्यात आले. काही ठिकाणी थेट दमदाटी करण्यात आली, तर काही ठिकाणी आर्थिक आमिष दाखवून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले गेले. काही प्रकरणांमध्ये तर निवडणूक यंत्रणा हाताशी धरून उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणांवरून बाद करण्यात आल्याचे आरोप होत आहेत. या आरोपांमुळे बिनविरोध निवड ही संकल्पना संशयाच्या भोऱ्यात सापडली आहे. कारण जेव्हा मोठ्या प्रमाणावर एका विशिष्ट राजकीय पक्षालाच बिनविरोध फायदा होताना दिसतो, तेव्हा ही प्रक्रिया नैसर्गिक होती की योजनाबद्ध, याबाबत प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. मात्र या सगळ्या आरोपांच्या पलीकडे जाऊन एक मूलभूत गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे. ती म्हणजे बिनविरोध निवड ही कायद्याच्या दृष्टीने चुकीची आहे का? लोकसभा मतदारसंघातून यशवंतराव चव्हाण हे देखील बिनविरोध निवडून आले होते. अलीकडच्या काळात 2024 मध्ये सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे मुकेश दलाल बिनविरोध निवडून आले, तर 2012 मध्ये समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव या लोकसभा पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आल्या होत्या. मग प्रश्न असा उपस्थित होतो की जर ही प्रक्रिया पूर्वीही घडलेली आहे, तर आज एवढा वाद का उभाळून आला आहे? या प्रश्नाचे मूळ उत्तर आहे मतदारांचा अधिकार. पूर्वी बिनविरोध निवड ही अपवादात्मक घटना होती. ती क्वचित काही विशिष्ट परिस्थितीत घडत होती. मात्र आज जेव्हा मोठ्या प्रमाणावर शहरी भागांमध्ये एकाच वेळी 67 उमेदवार बिनविरोध निवडून येतात, तेव्हा हा अपवाद राहत नाही, तर तो पॅटर्न बनतो. आणि जेव्हा एखादी गोष्ट पॅटर्न बनते, तेव्हा तिच्यामागील कारणांची चौकशी करणे आवश्यक ठरते. जर एखाद्या मतदारसंघात फक्त एकच एक उमेदवार उरला आणि तो बिनविरोध निवडून आला, तर प्रकरणावर सविस्तर सुनावणीस मान्यता दिली आहे. यावर सरकारकडून असा युक्तिवाद केला जात आहे की मतदारांसमोर नोटा म्हणजेच यापैकी कोणाही उमेदवार नाही हा पर्याय उपलब्ध आहे. मग समस्या काय? पण वास्तव यापेक्षा वेगळे आहे. कारण बिनविरोध निवडीत नोटाचा पर्यायच उपलब्ध नसतो. आणि जरी नोटा उपलब्ध असला तरी निवडणूक आयोगाने स्वतः सर्वोच्च न्यायालयात कबूल केले आहे की नोटा ही संकल्पना प्रभावी ठरलेली नाही. 2014च्या निवडणुकीत नोटाचं प्रमाण 1.08% होते. 2019 मध्ये 1.06% होते आणि 2024 मध्ये ते 0.99%वर निवडणूक आयोगाचाच असणार आहे. म्हणूनच आजचा खरा प्रश्न इतकाच नाही की बिनविरोध निवड कायदेशीर आहे की नाही. खरा प्रश्न आहे, ही निवड स्वेच्छेने झाली आहे की दबावाखाली? महापालिकांमध्ये मतदानाची गरजच संपवली जात आहे का? निवडणूक ही लोकांची प्रक्रिया राहणार की सत्ताधाऱ्यांची रणनीती? कारण हा मुद्दा फक्त 67 उमेदवारांचा नाही, तर महाराष्ट्रातील शहरी लोकशाहीच्या भवितव्याचा आहे. पुढील काळात